हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर मी आलेले आहे हॉस्पिटलमधून आणि कुठे बाहेरून आल्यावर, आपण जॉबहून आल्यावर एकदम थकून जातो. त्यावेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये एखादं पेशंट असल्यावर किंवा आपल्याला खूप कंटाळा आलेला आहे, पण त्यावेळेस आपल्याला काहीतरी लवकर होणारं आणि थोडंसं पौष्टिक बनवायचं आहे. तर आपण बघणार आहोत काय बनवायचं ते. तर चला बघा, इथं मी एका परातीमध्ये तांदूळ काढून घेतलेले आहेत. इथं लागणारे सर्व मसाले काढलेले आहेत. मसाले मी थोडे थोडे घेतलेले आहेत का, तर इथं थोडेसे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कांदा चिरून घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे लसूण जो आहे तो एक कांडी ठेचून घेतलेला आहे, कोथिंबीर थोडीशी चिरून घेतलेली आहे, बटाटा घेतलेला आहे चिरून, थोडीशी कोबी चिरून घेतलेली आहे, थोडीशी मटकी आहे माझ्याकडे, ती मी टाकणार आहे, आणि ह्या 2 डाळी घेतलेल्या आहेत. बस हे सर्व जे साहित्य आहे ना, हे साहित्य हे जे आहे ते मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवते आता, कारण डाळ भिजत 2 शिट्ट्यामध्ये होऊन जाईल म्हणजे. आणि हे सुद्धा धुईला घेते, तोपर्यंत आपण मसाला जो आहे तो टाकूया. तर हे धुवून मी नंतर घेते. ह्याच्यात थोडंसं पाणी अगोदर मी टाकून ठेवते. आहेत बटाटा आणि हे, तर हे धुवून घेतलेले आहे मी, कोबी आणि बटाटा. मोहरी तडतडलेली आहे. ह्याच्यामधलं सगळं जे साहित्य आहे आपण हे एकत्र टाकूया. काय करायला तू? हा, मला ज्या वेळेस तुम्ही अशी काहीतरी रेसिपी करता किंवा ज्यावेळेस तुम्ही असा पदार्थ बनवता, त्यावेळेस हे साहित्य चिरण्यासाठी खूप वेळ जातो. जर तुम्हाला म्हणजे असं वाटतं की आपण रोजच थकून येतोय, तर त्यावेळेस थोडीशी याची पूर्वतयारी जर तुम्ही करून ठेवली, की जेणेकरून लसूण ठेचून ठेवला, जेणेकरून तुम्ही भाज्या चिरून ठेवल्या, तर तुम्हाला पटकन दुसरं काम करत करत ते सामान हाती घेऊन पटकन ही भाजी असो पदार्थ असो हा करता येतो. तर त्यासाठी हे साहित्य तुम्ही अगोदर काढून ठेवू शकता, नसेल तर नंतरही काढू शकता. पण कितीही नाही म्हटलं तर प्रत्येक पदार्थ थोडा थोडा चिरून घ्यायला, धुवून घ्यायला, थोडासा बघायला, तर त्याला एक 5-10 मिनटं तर जातात. असं करून आपला तो वेळ जो आपल्याला पाहिजे तो मिळत नाही, आणि मग तो आपला जो वेळ लागायचा तोच वेळ लागून जातो. तर मी याची पूर्वतयारी काहीच केलेली नव्हती, म्हणून तुम्हाला सांगते. तुम्ही मात्र तुम्हाला असं वाटतं की खरंच आपण खूप थकलो, त्यावेळेस थोडीशी तरी पूर्वतयारी आपण केलेली असावी. तर असो, ह्याला पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे आपल्याला, कारण ह्यामध्ये डाळी आणि भाज्या आहेत त्या आपल्या शिजल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालायचं आणि थोडीशी लपतप खिचडी झाली पाहिजे याप्रमाणे टाकायचं.
माझ्याकडून थोडंसं कमीच झालेलं आहे. जास्त जेवढं पाणी घालाल तेवढी ही खिचडी तुम्हाला एकदम वरण भातासारखी होणार आहे आणि तशी तुम्हाला जास्त बेटर लागेल. तर असं त्यासाठी पाणी थोडं एक्स्ट्रा टाका. तर चला, सर्व आपली खिचडी जी आहे ती टाकून झालेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या डाळी टाकलेल्या आहेत. थोडा थोडा सगळा जो पण भाजीपाला आहे तो टाकलेला आहे. भाजीपाला म्हणजेच काय तर हिरवी मिरची टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे, टमाटर टाकलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही सगळं साहित्य बघितलेलंच आहे. डाळी तुम्हाला जेवढ्या घ्यायच्या तेवढ्या घेऊ शकता का, किंवा कुठलीही एकच डाळ घेऊ शकता. जसं की 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ तुम्ही घेऊ शकता. जसं तुम्हाला प्रमाण आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर चला, ही 10 मिनिटात होणारी थकून आल्याच्या नंतर पौष्टिक रेसिपी वन स्पॉट रेसिपी आहे. तर तुम्हाला जर आवडली तर नक्की करून बघा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा, खिचडी खूप छान झालेली आहे, सर्वांना आवडलेली आहे. ह्याच्यात तुम्ही कुठलेही तांदूळ वापरा, रेशनचे वापरा किंवा एखादे तुम्ही जे खातात ते वापरा. कुठलेही तांदळाचे असो खिचडी खूप छान होते. तर चला भेटूया नेक्स्ट